घ्या. अर्पिता अशीच थांब, वळू नकोस. थांब, तू पण नको ओळूस. अगं काय? असाच थांब. आजी, आणखी काही नवीन खेळ आहे का? सांगा आम्हाला. हो तर हा शेवटचा खेळ आहे, पण फार महत्वाचा आहे हा खेळ. दिदे, नवल आहे नाही आजीचं? नाही म्हणजे गावाला राहून देवीचं करण्यामधून हे असे खेळ बिळ बघायला कधी वेळ मिळतो आजींना काय माहित. नाही म्हणजे तुम्हाला या खेळाबद्दल आणि विधीबद्दल खूप माहिती आहे ना, म्हणून म्हटलं. निलांबरी, यातले बरेचसे खेळ हे परंपरागत आहेत, त्यामुळे ते मला माहित आहेत, यात काही नवल नाही. आणि देवीच्या पूजा अर्चेत रमलेल्या माणसाला आयुष्याचा आनंद घेता येत नाही असं कोणी सांगितलं तुला? प्रपंच आणि परमार्थ साधणं म्हणजेच देवाची सेवा. मी सगळ्यात असते आणि कशातच नसते. कळलं? कळलं ना? समीर, हा आजी. हा अत्यंत महत्वाचा खेळ आहे बरं का, कारण यामागे खूप मोठा अर्थ आहे. आपलं घरदार सोडून तुझ्या भरोशावर या घरात आलेल्या या गृहलक्ष्मीला सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि त्याकरता तुझं तिच्याकडे लक्ष असायला हवं, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. आणि मला हेच बघायचंय की माझ्या नातसुनेकडे तुझं किती लक्ष आहे. तिची परीक्षा घेतली मी. माझी नातसून हिरा आहे, हिरा. आता कोंदणी साजेसा आहे की नाही हे बघते तपासून. आता मागे वळून न बघता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आहेस का तयार? हो आजी. ठीक आहे, मग मला सांग, अर्पिताने लावलेल्या टिकलीचा आकार आणि रंग काय आहे? अरे बापरे, इतक्या बारकाईने सगळं सांगणं समीरनं कसं शक्य होणार आहे? तू पण ना? आई, आई, तुम्ही तिला त्या कपाळकरंडीच्या घरी जाऊच कसं दिलं? आत्ताच्या आता फोन करा, निकीला घरी बोलावून घ्या. जाऊ दे, मीच फोन करते. कविता, डोकं जरा ठिकाणावर ठेवून बोल. अर्पिताचं लग्न झालंय. लग्नानंतर काही रीतीभाती असतात, त्या पाळाव्या लागतात. कळते का तुला? अर्पिताच्या घरून मानाने आपल्याला निमंत्रण आलंय, त्याचा मान राखून मी निखिला तिथे पाठवलंय. तुला झाल्या गोष्टींचा विस्फोट करू नकोस, जरा शांत हो. शांत राहू? त्या अपशकुनीने वरवंटा फिरवल्या आपल्या घरावर लग्न करून. अरे आई, नाही त्या अर्पितामुळे माझ्या संसाराची तर वाट लागलेलीच आहे, पण आता जर निकी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली ना तर तिच्याही आयुष्याची वाट लागेल. यांच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा ना तू. जाऊ दे, मीच फोन लावते. अरे वहिनी, या ना, या ना, या. बस बसा. नाही नाही, अहो वेळ नाहीये, मार्केटमध्ये जायचंय. काय आहे, एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. धोंड्याचा महिना सुरू झालाय ना, तर जावायला वाण द्यायला हवं. जावायाचा मान करण्यासाठी त्यांना आणि लेकीला बोलवलेलं आहे. तेव्हा प्रथेप्रमाणे जावयाला 51 अनारसे द्यायचेत. त्याचीच ऑर्डर द्यायला आली होती. मिळतील का सकाळी उद्या? हो हो, मिळतील ना.
हे घ्या ऍडव्हान्स. हो ठीक आहे. हो फोनही लागत नाही निकीचा.